नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी बॅनर एडिटिंग असे 2 बॅनर घेऊन आलेलो होतो आणि त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आज आपण आभार प्रदर्शन या विषयावर बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही बॅनर कसं छान झकास झालेला आहे. तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या आपण बॅनर एडिटिंगला. सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेऊया आणि त्याला रोटेट करून घेऊया. मग 3 डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे ती 5000 × 5000 1:1च्या रेशोमध्ये आपण सिलेक्ट करून घेऊया. हाईट आणि वेट दोन्हीही 5,000 आपण सिलेक्ट करून घेऊया. तर बघू शकता सिम्पली हा जो टेक्स्ट आहे तो आपण इथून डिलीट करून घेऊया आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधून आपण बॅनरचं जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे आपण ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊया आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 किंवा फुल स्क्रीन करून त्याला लेअर पॅनलमधनं लॉक करून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण जी दुसरी PNG आहे आपण ती सुद्धा इथं ॲड करून घेऊया. आणि तिचा सुद्धा रेशो आपण 100% करून घेऊया आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन तिला सुद्धा आपण लॉक करूया. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण जेवढे काही PNG दिलेले आहेत तसे स्टेप बाय स्टेप ह्या आपण इथं ॲड करून त्या लॉक करत चालूया. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे सिंपल वे आणि सिंपल प्रोसिजरमध्ये बॅनर एडिटिंग करायचं मला आवडतं आणि तुम्हालाही शिकवायला मला आवडेल आणि तुम्हालाही माझा हा प्रयत्न नक्की आवडत असेल आणि जर आवडलाच असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल आणि सिंपल वेमध्ये बॅनर एडिट
ग्राफिक डिझायनिंग ही संकल्पना आपल्याकडं अशी आहे की ती सगळ्यांना जमत नाही असा सगळ्यांचा समज असतो, परंतु माझा उद्देश आहे की हा प्रत्येकाला बॅनर एडिट करता यायला पाहिजे. तर मित्रांनो, फायनली सर्व PNGs आपल्या ॲड झालेले आहेत. तर आपण हे बॅनर सेव्ह करून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो, याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण AI इन्हान्स फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये हे बॅनर घेऊन जाणार आहोत आणि तिथं याची क्वालिटी इन्हान्स करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर अशाच एका नवीन टॉपिकसह, एका नवीन विषयासह आणि एका नवीन बॅनरसह भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.